कल्पना करा की तुम्ही हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरावर उभे आहात, समुद्राच्या लाटांचा नाद ऐकत आहात, रथयात्रेच्या उत्सवात सामील आहात आणि पवित्र तीर्थे स्नान करत आहात. ही आहे चारधाम यात्रा. आज आपण भारताच्या आध्यात्मिक हृदयात डुबकी मारणार आहोत. बद्रीनाथ, जगन्नाथपुरी, द्वारका आणि रामेश्वरम ही फक्त मंदिरे नाही तर भारताच्या आत्म्याचा ठेका आहे. चला तर मग जाणून घेऊया या प्रवासाचं महत्व. तसंच भारतात तर अगणित तीर्थक्षेत्रे आहेत. मग या 4 ठिकाणांनाच का चारधाम म्हटले गेले? धाम हे 4च का आहेत? चारधाम यात्रा कोणी, कधी आणि कशी सुरू झाली हे सगळं जाणून घेऊया. पण पुढे जाण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. ते तुमच्यासाठी फक्त एक क्लिक किंवा टच आहे, पण मला खूप सारं मोटिवेशन आणि प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चारधाम यातल्या धामचा अर्थ होतो देवाचं निवासस्थान. मग प्रश्न असा येतो की भारतात अगणित तीर्थक्षेत्र असताना धाम हे 4च का आहेत? कारण हिंदू धर्मात वेद 4 आहेत: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. आणि हे वेद हिंदू संस्कृतीचा आधार आहेत. पुरुषार्थ देखील 4 आहेत: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. दिशा 4 आहेत: पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. आणि हे 4 धाम प्रत्येक युगात बनवले गेले आहेत. जसं की बद्रीनाथ सत्ययुगात, रामेश्वरम त्रेतायुगात, जगन्नाथपुरी कलियुगात आणि द्वारका द्वापार युगात. ही चारधाम यात्रा पवित्र तीर्थयात्रांपैकी एक मानली जाते. मग ही चारधाम यात्रा कधी, कोणी आणि कशी सुरू केली? चारधाम यात्रेची संकल्पना आदि शंकराचार्य यांनी 8व्या शतकात मांडली. आदि शंकराचार्य महान तत्वज्ञान, संत आणि सुधारक होते, ज्यांनी हिंदू धर्माला पुनर्जनन आणि एकसंधता दिली. त्यांनी 4 दिशांना असलेले चार प्रमुख तीर्थक्षेत्र निवडली, जसं की जगन्नाथपुरी पूर्वेला, द्वारका पश्चिमेला, बद्रीनाथ उत्तरेला आणि रामेश्वरम दक्षिणेला. का निवडली? कारण त्या काळात हिंदू धर्म हा अनेक पंथ आणि मतभेदांमुळे विभागला गेला होता. शंकराचार्यांनी अद्वैत वेदांत तत्वज्ञानाचा प्रसार करत हिंदू धर्माला एकसंध करण्यासाठी ही 4 ठिकाणं आध्यात्मिक केंद्र म्हणून स्थापित केली. त्यांनी प्रत्येक धामाशी मठ स्थापन केले. त्यांनी धार्मिक शिक्षण आणि एकता वाढवली. चारधाम यात्रा ही शंकराचार्यांपूर्वीही अस्तित्वात होती, कारण ही 4 ठिकाणं आधीपासून तीर्थक्षेत्र होती. पण शंकराचार्यांनी या 4 ठिकाणांना एका सुसंगत यात्रेच्या स्वरूपात जोडलं, ज्यामुळे चारधाम यात्रा ही औपचारिकपणे सुरू झाली. आणि या प्रत्येक धामाशी पौराणिक कथा जोडल्या आहेत. या कथा भक्तांना त्या स्थळाचं आध्यात्मिक मूल्य समजवण्यास मदत करतात. सुरुवात करूया बद्रीनाथ पासून. खूप वर्षांपूर्वी हिमालयाच्या बर्फात अलकनंदा नदीच्या काठावर भगवान विष्णू बसले होते. त्यांनी नर आणि नारायण या 2 नावांची रूपे घेतली. लोकांच्या भल्यासाठी त्यांनी तपस्या सुरू केली. ते खूप दिवस ध्यानात होते आणि त्यामुळे बर्फ त्यांच्यावर जमा झाला. लक्ष्मीला ते पाहून काळजी वाढली, तर तिने भगवान विष्णूंना बद्रीच्या झाडाखाली झाकलं, म्हणजेच बोरांच्या झाडाखाली झाकलं. विष्णूंनी त्यांचा तप पूर्ण केला आणि ती जागा बद्रीनाथ या नावाने पवित्र झाली. तिथे आज भगवान विष्णूंची पूजा केली जाते. द्वारका या शब्दाचा अर्थ किती सुंदर आहे ना, स्वर्गाचं दार. ही कहाणी सुरू होते जेव्हा भगवान श्रीकृष्ण हे मथुराईत होते. मथुराईत ते शत्रूंनी त्रासले होते. त्यांनी आपल्या लोकांसह मथुराई सोडली आणि समुद्रकिनारी गोमती नदीजवळ त्यांनी एक अद्भुत नवीन शहर बनवलं. त्याचं नाव होतं द्वारका. ही द्वारका सोन्यासारखी चमकायची आणि भगवान श्रीकृष्ण तिथे द्वारकाधीश म्हणून राहिले, लोकांचं कल्याण करत. समुद्राच्या पाण्याने ही द्वारका बुडाली, पण आजही द्वारकेचं मंदिर श्रीकृष्णांच्या भक्तीने भरलेलं आहे. रामेश्वरम, रामायणाच्या काळात जेव्हा भगवान राम हे रावणासोबत लढायला जात होते, तेव्हा त्यांनी समुद्र किनारी पबर पेटाजवळ भगवान शिवांची पूजा करायचं ठरवलं आणि श्रीरामांनी वाळूने तिथे शिवलिंग बनवली. असं म्हणतात की रामेश्वरम मंदिरात आजही ती शिवलिंग आहे, जिथे भगवान श्रीराम आणि भगवान शिव यांची भक्ती एकत्र येते. जगन्नाथपुरी प्राचीन काळी मलंग देशाचा राजा इंद्रतयुम हा भगवान विष्णूंचा परमभक्त होता. एकदा भगवान विष्णू त्याच्या स्वप्नात गेले आणि त्यांनी त्याला सांगितलं की तुला माझं दर्शन घ्यायचं असेल तर समुद्रकिनारी जा आणि माझी मूर्ती शोध. राजाने बंगालच्या उपसागरावर शोध घेतला आणि त्याला तेथे एक चमकणारे लाकूड सापडले. त्याने ते विश्वकर्मा देवाला दिले आणि सांगितले त्यापासून मूर्ती बनव. विश्वकर्मा देवाने एक अट घातली, मला एकट्याने काम करू द्या, कोणीही मध्ये येणार नाही. पण राजाच्या उत्सुकतेमुळे तो मध्येच आत गेला आणि त्या मूर्त्या पूर्ण राहिल्या. जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा या मूर्त्यांना हातपाय नव्हते, पण तरीही भगवान विष्णूंनी सांगितले की लोकांच्या भल्यासाठी, भक्तांच्या भल्यासाठी मी या रूपातच राहीन. आणि तेव्हापासून पुरीत जगन्नाथ हे मंदिर आहे. उतार वयात आणि वयाच्या 40-50 नंतर लोक चारधाम यात्रेला खूप प्राधान्य देतात. हिंदू धर्मात चारधाम यात्रा ही पापमुक्ती आणि मोक्ष मिळवण्याचा मार्ग मानली जाते.
जसं की बद्रीनाथ आणि जगन्नाथपुरी हे भगवान विष्णूंना समर्पित आहे. द्वारका ही श्रीकृष्णाशी जोडलेली आहे. तसेच रामेश्वरम भगवान शिव आणि श्रीराम यांच्याशी संबंधित आहे. या 4 ठिकाणांना भेट देणं म्हणजे भगवान शिव आणि विष्णू यांच्या भक्तीचं संपूर्ण चक्र पूर्ण करणं आणि हेच वृद्ध लोकांना आकर्षित करतं. ही यात्रा अनेकदा गटासोबत किंवा कुटुंबासोबत केली जाते. त्यामुळे इतर लोकांशी गप्पा, गोष्टी, भजन आणि एकत्र प्रवास याने सामाजिक जोड निर्माण होते. त्यामुळे वृद्धांमधला एकाकीपणाही कमी होतो. चारधाम यात्रा म्हणजे फक्त मंदिर पाहणं नाही, तर मनाला शांती देणारा एक सुंदर प्रवास आहे. तुम्ही हा प्रवास केला आहे का? तुमचा अनुभव कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.